अरे काय काय खेळ खेळता तुम्ही? काय खेळ खेळताय? आमच्या काळात कसले खेळ खेळायचे? कबड्डी, चुरलोंपाट, खो खो असे खेळ आम्ही खेळायचो. शरीराला व्यायाम आहे असं. हे पूर्ण उठा तुम्ही, आता काहीतरी चांगला खेळ खेळा, शरीराला व्यायाम होईल असा. नाही तर उठा, अभ्यास करा आपला, जावा. बुवा आम्ही तिघं जायचं. कबड्डी खो खो खेळायला लय जण लागते ती. तुम्ही सांगा कुठला खेळ खेळ. अरे पोरणो, मला काय विचारता? आता तुम्ही ठरवा ना काय खेळायचं ते. जेणेकरून तुमच्या शरीराला व्यायाम भेटेल असा खेळ खेळा. हे असा खेळ खेळणं मला काय पटत नाही. होय भाऊ, आम्ही कुठला तरी एक खेळ सुचवतो आणि मग खेळतो. शंभून बबल्या इकडे या. इकडे या. जाऊ दे. अरे पोरणो, उन्हात काय तिकडे खेळता? इकडे सावलीला खेळा ना. बरोबर बुवा. आईला का पडतोय का हे उठ. थांबा इथे होय. तुम्ही काय खेळत होता इथं? आम्ही ते चिमणी उडकावळ खेळ खेळत होतो. चला की मग लागा चिमणी उडकावळ खेळू. नको रे बाबा, भाऊ आम्हाला आताच कळलं तर म्हणलं तर की असा कुठला तरी खेळ खेळा ज्यानं तुमच्या शरीराचा पण व्यायाम होईल. आपण इथं सुरलांपाट पण खेळू शकत नाही. असं करू आपण, सावली एवढीच आहे तर आपण शिवणा पाणी खेळू. चालतंय, चालतंय. आम्ही दोघं आम्ही होतो. मी तर होतो नाही भात खातो पण भरत माझी घेत नाही. चल चला पळा. अरे पळा की तुम्ही. त्याला शिवणे जा, बुवाला शिवणे जा. पळा अंगात. एक तर दोन किल्लं. अरे चिक्या, इकडे कसं काय आलं तू आज? बुवा मला कामाची गरज आहे. मला तुमच्याकडे काम भेटेल का? अरे चिक्या, तुला आता कसं काम आलं? सध्या माझ्याकडे तर काम नाही. बघा की बुवा, मला खरंच थोडी पैशाची खूप अडचण आहे. काम भेटलं तर खूप बरं होईल. आता तुझं माझ्याकडे काम करायची, पण आता तुला ठेवता येत नाही. बुवा मला कामाची खूप गरज आहे. काहीतरी काम भेटलं तर खूप चांगलं होईल. बघा काय असेल तर काम. काय बाबा आज लय निवांत आहे. गेरला गेलं नाही काय? आज रविवार सुट्टी आहे, आलोय पोरांना खेळायला घेऊन. एवढा टाइमपास होतोय. बर बर बर. चिक्या इकडे कसं काय आज गेलं नाही ना साहेब कामाला? पाटील, मी नानासाहेबाचं काम करणं सोडून दिलं, कारण त्याने मला गेल्या वेळेस पैसेच नाही दिले. काय बोलतोय? हा काम करून पैसे दिले नाही तर तुझं? पाटील, मी नानासाहेबाकडे 3 दिवस काम केलं होतं. मग त्यावेळेस माझी आई खूप आजारी होती. बर. मग मी नानासाहेबाला उचल मागितली 3000. हा. त्याने मला पैसे दिलेच नाही, हाकलून लावलं. मग काय करू तुम्ही सांगा. मग आता तू कुठं काय काम करतोय का नाही? आईला दवाखान्यात नेलतं का नाही? पाटील, मी आईला घेऊन गेलतो दवाखान्यात. त्या राहुलीने मला पैशाची मदत केली, पण आता तेच पैसे मला त्याला वापस देण्यासाठी कामाची खूप गरज आहे. म्हणून मी आता बुवाकडे आलो होतो. काय झालं भाऊ, आहे का मग तुमच्याकडे काम याला? अरे पाटील, माझ्याकडे काम करायला येते. मग आता माझ्याकडे काम करायला ठेवता येत नाही कामाला. रानात बी काम करायचं माझ्या. बर, तुला कुठंच काय काम भेटलं मग ये माझ्याकडे कामाला. पाटील, तुम्ही खरंच म्हणताय का? मग येऊ का उद्यापासून कामाला? ये की मग. मग तुला खर्चाला बिर्चाला देऊ का पैसे काय थोडंफार? नको पाटील, माझ्या कामाचा आठवडा भरल्यावर त्यावेळेस मला पैसे द्या आणि मला आडीनडीला वेळेला मदत करा. चला भाऊ जाऊ का? जा, तू याला काम समजून सांगतो उद्यापासून काय करायचं ते. बरं झालं चिक्क्याला काम मिळालं. तुला एक विचारू का? बोल ना, बस ना खाली.
अगं ऐक ना, गावात एक मुलगी आलेली माहितीये का तुला? कोण रे? ते राणी नाव आहे बघ तिचं. हा राणी का? तिचं काय? ती दिसली का तुला कुठं? नाही रे. अगे गेल्या आठवड्यात आहे का नाही, गिरणीवरती दिसलेली. हा हा, नंतर काही दिसच नाही, म्हणून तुला विचारलं, तुला माहित आहे का? नाही दिसली. तिचा विषय काय? अगे विचारतोय सर. राहुल, मला असलं विचारत जाऊ नको काय पण हा? अगं तसं नाही ग, तुला माहित असेल म्हणून तुला विचारलं. नाही नाही, जा तू. मला काम आली घरातली, माझ्या का माग थोडं नाही. बरं बरं जातो. राणी 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 कोण आहे ही राणी? तिचं बघतच नाही. हिला तर आता गाव भरुडकून थकलो आता मी. गलीतल्या पोरांना पण विचारलं, ते पण नाही म्हणतात. प्राचीला पण विचारलं, ती पण नाही म्हणाली. आता हुडकू तरी कुठे हिला मी आता? हा, फक्त हिचा पत्या फक्त भांड्याच लावू शकतो. चला आता ह्या भांड्याकडे जाऊ आपण. सोहम, शाळेत जा ना, उशीर होणार का तुला? शाळेत माझा आवडलं. हो हो, नीट जा, अभ्यास वगैरे कर. आणि लक्ष दे. जा, येत आहे, ऐकी गत आहे. बोल की मग. असं का करायला लागलं? ताय ताय काय बोलायचं का तुला? 10 रुपये दे की शाळेत पैसे नाही. कशाला? खायला पैसे. बर बर, त्या टीव्ही पाशी पॉकेट आहे आणि 10 रुपयेच घ्या. हा. 10 रुपये घे, जा. आणि शाळेत नीट जा. काय घेतलं बघ, टीव्ही बसलो 10 रुपये. हो, नीट जा शाळेत. हा. दररोज दररोज मला पैसे द्यायचे. वैताग आलाय कामाचं, सारखं दररोज एवढंच काम करते. वैताग आलाय मला तर. काय नाही रे बोलल्या, जरा घरातला बाजार संपलाय. चाललो होतो जरा बाजार आणून. आणि तू कुठे निघाला? हे पण दुकानावर चाललोय, गाडी उन्हात आणून चल जाऊ दोघं पण. तर बरं झालं येतात दोघं. काय द्यायचंय? बोल्या, तुला काय घ्यायचं होती की? तू घे आधी, मग मी घेतो. बर, जिरा एक दे. जास्त गार नाही चालतंय? चालते. अजून काय द्यायचंय? काय नाही रे, जरा घरातलं सामान संपलं होतं, मग थोडस किराणा सामान न्यावं म्हणलं, म्हणून आलो होतो. बरं, एक तेलाचा पुडा दे. हा, अजून काय? आणि साखर दे की 1 किलो. अर्ध्याच्या 2 बांधलेल्या देऊ का? बरं दे. हा. आणि चहा पुडा दे. अजून काय द्यायचं? झालं. ठीक का? बरं, एक काम कर घे, दुधाचं पाकिट दे एक. बघ बरं याचं बिल किती होतं. दूध, साखर, चहा, तेल. 153 रुपये झाले बघ. 153 रुपये. हा. हे पण पैसे मांडून ठेव, देतो परत. अरे चिक्या, त्याचं 10 रुपये पण राहिले तरी मांडायचं. थांब. बरं मांड. जिरा 163 रुपये झाले बघ सगळे. 163. हा, आणि पहिले बाकी आहेत आपले, विसरला नाही ना? नाही नाही. ती 320 रुपये होते, सगळे मिळून 483 रुपये झाले बघ. बरोबर. माझ 10 रुपये माझे मी देतो, कट कर. होय. अरे राहू दे, किती देतो. नाही देतो मी. कट कर. बर, कट करून बघ 473 रुपये झाले सर. अरे भावा, आई पण लय आजारी आहे आणि जरा परिस्थिती बिकट चालू आहे, आणि मी पाटल्याच्यात कामाला जाणार आहे. मग तुला पैसे सगळे देतो परत. तुझं सगळं बरोबर आहे रे मित्रा, पण कसं आहे झालं, ही सगळं सामान आणलेलं आहे, ती सगळं उधारीवर आहे बघ मित्रा.
आणि त्याच्यावरच ती जी कोण मी आता आणणार आहे दुसरं सामान, तुला ही उधार द्यायचं म्हणल्यावर कसं चालायचं माझं? तू पण समजून घ्यायला पाहिजे मला. अरे भावा, माझ्यावर तू एवढ्याच विश्वास ठेव. मी त्या पाठ्यात गेलो का कामाला, तिथली पगार जेव्हा झाली मी तुला सगळे पैसे देतो परत. चिक्या, तुझी परिस्थिती जाणीव ठेवून देतोय बरं का, आपल्या दोस्ती खातीर देतोय. पण ज्याचं त्याचं पोट असतं र, ज्याच्या त्याच्यावर असतंय, म्हणून ही सामानाचं नेलेलं पैसे आणून देतो नक्की. बरं भावा, पाटलाने पगार केली का तुझे पैसे आणून देतो. ए आता तुझं 10 रुपये दे की. समजेल हा, ठीक आहे. तुला का पिशवी द्यायची का? आधी काय असेल तुम्ही ठीक आहे, तेवढं नक्की दे रे बाळा. नाही देतो खरंच धन्यवाद भावा. बोल या, चल रे. काय पाटील कुठं गणपती तयारी? चालू आहे बुवा, त्या चिक्याला सांगितलंय पोरं घेऊन यायला इकडंच. लवकर सांगायचं, गणपती जवळ आलं. आपल्या काळात कसं होतं, गणपती लवकर आले की वर्गणी जमा करायची. काय नाही येतील थोड्या वेळात, देऊ जरा त्यांना बी जबाबदारी थोडी. अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार पद देऊ त्यांना. बरोबर. हा, त्यांना बी कळू द्या थोडं जरा. आपणच किती दिवस आप द्यायचं. मग काय तर बरोबर आहे. अबो अय पाटील, आपल्याला तमाशाला जायला पैसे गोळा लवकर करा गोळा. हे यार शिरप्या, तू गबस केलाय तर तुला दिली कानाखाली. बोसा गेला. ए शिरप्या ग बस. बुवा बोलला म्हणजे विषय कट. बुवानं म्या एका लोंगडातला घातला. हो पाटील, बाटला भेटला घाबरत नसतो. बाटला भेटला घाबरत नसतो. हो हा, तुला जाऊ तू पाटला जायच काय एखाद दिवशी. हा, बुवा बोलला विषय कट. यार बोलला असं विषय कट. ए शिरप्या ग बस आहे. कट विषय कट. अरे आपल्याला पाटला कशाला बोलू? अरे बहुतेक गणपतीच्या वर्गणीचा विषय चालू आहे बंड्या. तुला माहित नाही का? गणपती आता गणपती आले जवळ. चल बघू, चल. बुवा आली पोरं, जेव दे त्यांना पद. येऊ दे. होय पाटील, कशाला बोलतो? या की, चल या बसा. अरे चिक्या एवढीच पोरं. अहो पाटील, आता अंधार पण भरपूर झालाय आणि पाऊस पण भरपूर झालाय, त्याच्यामुळे पोरं कोण नव्हते जास्त. जे राहिलेत का त्यांना मी उद्या सांगतो. आता तुम्ही सांगा, एवढा अंधार आहे, एवढा आता गॅरेजकडे कोण येत आहे? उद्या सांगतो जे राहिलेत ते. बर बस. ठीक आहे. जे नाही ते त्यांना सांग उद्या काय झाले. देऊन टाका पद. मी काय म्हणतोय, अध्यक्षपद राहुल्याला देऊन टाकू. मग राहुल्या कुठं येतं? बुवा, अहो राहुल्या गेला माडेला काल. तो आला का त्याला सांगतो मी. बरं. बुवा अध्यक्षपद आता आपण राहुल्याला देऊन टाकले. बरं. उपाध्यक्षपद देऊ आर केला. चालतंय मग काय देऊन टाका. चालतंय. पाटील, कशाला मला उपाध्यक्षपद? मी आहे की मंडळाचा सदस्य. अरे के ह्याच्या आधी तुला दिलंय का पद? नाहीच की. आता कसं झालंय माहित आहे का, तरुण पिढीकडे सगळ्या जबाबदारी द्यायला लागलोय. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे, ह्याच्यामुळे तुला पद दिलंय. बर चालतंय. बुवा अध्यक्ष झालं, उपाध्यक्ष झालं, आता खजिनदार पद. पाटील, मला बायकोचा फोन येतोय, जावं लागतंय घरी. नवीन लग्न झालंय. जाऊ का मग? बर चालतंय. काय बुवा आजकालच्या पोरांचं काय लग्न झालं नाही तर चालली लगेच हातवर. काय पाटील, नवीन पोरं असते ते जाऊ द्या गेला तर ती. हो आपण कुठपर्यंत आलतो. आता अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, आता खजिनदार पद राहिले. तर मी काय म्हणतोय, खजिनदार पद देऊन टाकू पांड्याला. मला हे लाका 4 दिवस झालं मुंबईवरनं आलाय, तू उभं नाटक करायला लागला. उचल माग बस, चल.
अरे हो की बाय एका दिवसा पड तुला एक बुवा मला वाटतंय बंड्याला खजिनदार पद द्यावं. तुम्हाला कसं वाटतंय? बरं पाटील तुमचं पण नाही तर देऊन टाका पंड्याला. अहो पाटील एवढी मोठी जबाबदारी म्हणू नको माझ्यावर. दुसरं कोणाला ते मला 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 आज सर बाजूला मला 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 तेव्हा पण डोंगणावर हाणले. भांड्या घे तू पद, तुझ्यावर आहे माझा विश्वास. तू काय एवढं टेन्शन घेतोय? मी आहे का पुढं बघायला. बरोबर पाटील तुम्ही म्हणता तसं घेतो. मी तर बाबा चाललो आता. मला काय तुमच्यात अब्दुल्ला काय बोलवू नका ना काय नका. शिल्पा मामा बस खाली उगाच. नका बाबा. अरे आम्ही सगळे आहे की आम्ही पण आपलं होते म्हणतो. नका 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 बस, तुझं सारखं- मला कुठलं पद दिलं नाही काय आम्ही आहे की सगळे? नाही मेन खायचं पद येत नाही. शिल्पा मामा, बस. शिल्पा मामा. मला खायचं शिल्पा मामा नका बाबा मला पद नाही. शिल्पा मामा हा. पाटीलांचं असंच प्रत्येक वेळेस बघा. हे जाऊ दे त्याचं जाऊ दे. तसं असतंय त्याचं. जाऊ दे जेवण कसं करून गेलंय बघा ते. ए, जाऊ दे पण तू घे पण. बुवा पद झाली वाटून आता लागू उद्यापासून तयारीला. चालतंय की लागा तयारीला. हो पाटील सगळं खरं आहे पण ते वर्गणी बुकाने टी शर्टचं कसं करायचं नियोजन? चिक्या तू आणि बंड्या उद्या गणेश जगताप सरांकडे जावा. त्यांनी आपल्याला दरवर्षी वर्गणी बुक आणि टी शर्ट छापून देतात आणि या वर्षी बी देतील. मी सांगतो त्यांना फोन करून. बरं पोरांनो लागा उद्यापासून तयारीला. पाटील म्हणतात तसं करा. चालतंय की चालतंय. गणपती बाप्पा चला मग चला चला रे पोरांनो चला चल. चला पाटील बसा आम्ही पण जातो. चला या, चला. चालतंय, जाऊ, जाऊ. पाटील चला धन्यवाद. चालतंय, जाऊ. चला रे चला.